रुपालीताई, आताची जी निवडणूक आहे ती फारच चुरशीची आहे. म्हणजे सगळ्यांनाच वाटतं की आपण निवडणूक लढली पाहिजे. त्यासाठी उमेदवारी मिळाली नाही म्हणून काहींनी अपक्षही अर्ज दाखल केले. तर तुम्हाला नाही वाटलं का की ह्यावेळची निवडणूक आपण लढायला हवी, ती पक्षाने आपल्याला तिकीट द्यायला हवं तर? मी 2019ला पक्षाकडे उमेदवारी अर्ज दाखल केला होता. माझ्याबरोबर 7 उमेदवार खडकवासला विधानसभा मतदारसंघातून होते आणि माझी मुलाखत 2:30 वाजता निसर्ग मंगल कार्यालयात त्यावेळेस प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील साहेब ते घेणार होते. पण त्यांनी ज्यावेळेस मला सकाळी लवकर बोलवलं, पक्ष कार्यालयातून फोन आला की तुम्ही 2:30 वाजता तुमची मुलाखत आहे, पण तुम्ही 11:30 वाजताच पक्ष कार्यालयात या. मी ज्यावेळेस पक्ष कार्यालयात गेले त्यावेळेस मला प्रदेशाध्यक्षपद देण्यात आलं, कारण की माझ्या अगोदरच्या अध्यक्षाने राजीनामा दिला होता आणि 24 तासामध्ये महिला अध्यक्षांची नेमणूक करायची होती. त्याच्यामुळे 2:30 वाजता जी मुलाखत होती त्या मुलाखतीला बसण्याऐवजी मुलाखत घ्यायलाच मला बसवलं आणि प्रदेशाध्यक्षपदाची जबाबदारी दिल्यामुळं पूर्ण महाराष्ट्र मी दुसऱ्या दिवसापासून फिरायला सुरुवात केली. त्यामुळे त्यावेळेस मुलाखती झाली नाही, उमेदवारी नाही मिळाली. पण 2024ला आपण निवडणूक लढू या एक स्वतःची निर्धार करून मी मतदारसंघामध्ये 5 वर्ष काम केलं. पण यावेळच्या निवडणुकीमध्ये महायुती म्हणून आम्ही सामोरं जातो आहे आणि माझा खडकवासला मतदारसंघ हा भाजपला गेलेला असल्यामुळे तरीसुद्धा 2 महिन्यापूर्वी आम्ही आदरणीय अजितदादांची भेट घेतली. माझ्या मतदारसंघातल्या सगळ्या नगरसेवकांनी एकत्र येत दादांना मागणी केली की हा मतदारसंघ राष्ट्रवादीला मागून घ्यावा. पण सगळीकडचेच मतदारसंघ आपल्याला मागता येत नाही. शेवटी कार्यकर्त्याची भूमिका अशी असते की नेता सांगेल ते आमची दिशा आणि नेत्याला त्रास होईल असं आम्ही कार्यकर्ते कधी वागत नाहीत. त्याच्यामुळे हा मतदारसंघ भाजपला गेल्यामुळं आम्ही उमेदवारी मागू शकलो नाही आणि मिळाली नाही.